नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दोन वेगवेगळ्या मस्त अशा रेसिपीज बनवतोय. बनवूया पहिली रेसिपी. इथे मी 3 टोमॅटो घेतलेत, असे मोठे तुकडे करून घेतलेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो काढून घ्यायचे आहेत. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यानंतर आलं घातलं, लसूण घालायची आहे. 2 ते 3 पाकळ्या लसूण इथे मी घेतले. थोडासा इथे मी कढीपत्ता घातला आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी न घालता ही पेस्ट मी करून घेतली आहे. ही तयार केलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आता 1 वाटी बेसन घालायचं आहे. यानंतर अर्धी वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बारीक रवासुद्धा घालू शकता. मिक्स करूया हे सगळं. इथे आता मी विस्कने हे छान असं फेटून घेते. सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे. तर हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. हे असं आहे पहा. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची यामध्ये. सगळं इथे मी मिक्स करून घेतलं. हे पीठ तयार आहे. आता याची आपण धिरडी बनवणार आहोत किंवा टोमॅटोचं ऑमलेट बनवणार आहोत. तर इथे मी तवा गरम करून घेतला. यावरती थोडंसं तेल लावलं आहे आणि थोडंसं वरून हे असं पीठ घालायचं आहे, म्हणजे जाळी खूप छान येते. घरच्या साहित्यामधून अगदी झटपट हे टोमॅटोचं ऑमलेट किंवा धिरडं तयार होतं. एका बाजूने झाकून मी असं हे भाजून घेतलं. वरून पूर्ण ड्राय झालं आहे. उलटून घेऊया. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. टोमॅटोमुळे खूप छान असा रंग येतो या ऑमलेटला. तर तुम्ही नाश्त्यासाठी हे बनवू शकता. तुम्हाला जर नाश्त्यासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर अगदी घरच्या साहित्यामधून हे तुम्ही बनवू शकता. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी भाजून घेतलं आहे. तर हे झटपट असं आपलं टोमॅटोचं ऑमलेट तयार झालं आहे. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलं आहे. सगळं आधी मिक्स करून घेऊया. तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा असं मऊसर पीठ मळून घेतलं आहे. हे आता झाकून बाजूला ठेवूया आणि आपण स्टफिंग तयार करूया. तर इथे एक बाउल घेतला. यामध्ये कांदा घ्यायचा आहे. 1 वाटी इथे कांदा घेतला. 1 मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतला आहे. यामध्ये पोहे घालायचे आहेत. तर इथे मी पाव वाटी पातळ पोहे घेतलेत. जाड पोहे घेतले तरी चालतील. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. कढीपत्ता घालायचा बारीक चिरून. किसलेलं आलं घातलं आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. इथे मी
पाव चमचा ओवा घातला आहे, 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। इथे मी आता चाट मसाला घातला आहे पाव चमचा। हे सगळं आता मिक्स करून घेऊया। यामध्ये मी गरम मसालासुद्धा घातला पाव चमचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे। यामध्ये आपण पोहे घातले, कांद्याला जे पाणी सुटेल त्यामुळे हे पोहे सॉफ्ट होतील। तर इथे आपण कांद्याचा पराठा बनवतो आहे। हे जे कांद्याचं स्टफिंग आहे ते ओलसर होऊ नये म्हणून आपण यामध्ये पोहे घातलेत। कांद्याचा ओलसरपणा पोहे ॲब्झॉर्ब करतील आणि त्यामुळे आपलं हे स्टफिंग पूर्ण ड्राय होईल आणि आपण जेव्हा पराठे बनवू तेव्हा ते अजिबात बाहेर येणार नाही स्टफिंग। तर इथे पहा, हे पीठ जे आपण मळून ठेवलं होतं ते सुद्धा सेट झालं आहे। पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। याचे आता मी गोळे तयार करून घेते। तर इथे 4 गोळे मी बनवून घेतलेत। पराठा लाटून घेऊया। सुक्या पिठामध्ये गोळा हा घोळवून घ्यायचा आहे आणि आता लाटून घ्यायचा आहे थोडासा। असं लाटल्यानंतर वरून पुन्हा सुकं पीठ लावायचं आहे। आता इथे 1.5 ते 2 चमचे स्टफिंग घालायचं आहे। भरपूर इथे स्टफिंग मी घातलं आहे। तर हे असं बंद करून घ्यायचं आहे। हातानेच आधी हे असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि आता हा पराठा आपण लाटून घेऊया। स्टफिंग पूर्ण ड्राय आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हा कांद्याचा पराठा लाटता येतो। पराठा लाटून घेतला मी। आता हा भाजून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। या पराठ्याच्या पिठामध्ये आपण बेसन घातलं त्यामुळे खूप छान चव येते पराठ्याला। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा हा भाजून घेते मी। आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूने हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। इथे पराठा भाजून झालाय, आपण काढून घेऊया। तर ही होती आपली नाश्त्यासाठीची किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट बनेल अशी दुसरी रेसिपी। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।